आचारसंहिता काळात प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवले होते, परंतु निवडणुका संपताच तसेच सण उत्सवाच्या काळात पुन्हा अनधिकृत होर्डिंगबाजी सुरू झाली आहे। या अंतर्गत नवी मुंबईतील प्रमुख रस्ते, चौक बॅनरबाजीच्या विळख्यात सापडले असून या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना राबवण्याची गरज आहे, अन्यथा शहराचे विद्रुपीकरण होऊन नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागतील। दरम्यान मनपाची अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई थंडावली असल्याचे या दृश्यांतून स्पष्टपणे जाणवत आहे, जिथे मनपाचे उत्पन्न देखील खोळंबले असून विनापरवाना होर्डिंग्जमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे। त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर तात्काळ कारवाई करून शहर हे होर्डिंग मुक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगचे पेव मोठ्या प्रमाणात फुटल्याचे दिसत आहे, जेथे या शहराला आता विद्रुपीकरणाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। जेथे विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळामध्ये कुठेतरी महानगरपालिकेकडून सक्त जी काही कारवाई करण्यात आली होती आणि यामुळेच कुठेतरी सर्व उमेदवारांच्या माध्यमातून ही जी काही होर्डिंग्ज आहेत याची रितसर परवानगी घेण्यात आली होती आणि यामुळेच कुठेतरी महानगरपालिकेला 9 लाख रुपयांचं उत्पन्न झालं होतं। परंतु आता निकालानंतर जी परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात लोकांना, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेच्या माध्यमातून यावरती कारवाई केली जावी, हीच मागणी आता सर्वसामान्य नागरिकांना केली जात आहे। कॅमेरामॅन हेमंत चव्हाणसह स्वप्नाली देसाई, दृष्टी, नवी मुंबई।